प्रभाग 31 मध्ये भाजपाची प्रचाराला सुरुवात। नाशिक मनपा प्रभाग क्रमांक 31 मध्ये भाजपाचे 4ही उमेदवारांची राणीनगर येथून सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली। आज सकाळी प्रथम पाथर्डी गाव सुखदेव नगर येथील ओंकारेश्वर महादेव मंदिरात भगवान नाना दोंदे यांनी दर्शन घेऊन तसेच विश्वदीप बुद्ध विहारात महापुरुषांना वंदन करून राणीनगर येथे सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन 4ही उमेदवारांच्या उपस्थितीत प्रचाराचे नारळ वाढवून फटाक्यांच्या आतिषबाजीत प्रचाराला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी भगवान नाना दोंदे, भाळकृष्ण शिरसाट, पुष्पाताई आव्हाड, पुष्पाताई पाटील नवले असे 4ही उमेदवार उपस्थित होते। यावेळी हजारोंच्या संख्येने राणीनगर, चेतनानगर, किशोरनगर, आव्हाडमळा इतर परिसरात रॅली काढून मतदारांची समक्ष भेट घेऊन प्रभाग क्रमांक 31 मधील भाजपाचे उमेदवार 4ही विजयी करा अशी विनंती करण्यात आली। यावेळी प्रभागातील जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले। या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने महिला भगिनी, भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। भारत माता की जय, भारत माता की जय। भगवान नाना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भगवान नाना आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। येऊन येऊन येणार कोण? नाना शिवाय आहेच कोण? येऊन येऊन येणार कोण? नाना शिवाय आहेच कोण? पाच वर्षांमध्ये पण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण खूप काही कामं केले। रस्ते असेल, पाणी असेल, लाईट असेल, गोरेगटार असेल, उद्यान असेल। निश्चित हे काम करीत असताना सांगावं लागेल की पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून सुद्धा गेल्या 3 वर्षापासून आम्ही सुद्धा नगरसेवक असताना या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रशासन नेमलं। त्यानंतर सुद्धा आमदार ताईंनी आम्हाला खूप निधी दिली। या परवी 31चा खूप विकास झाला। आज निश्चित आम्हाला या परिसरामध्ये आज सर्वप्रथम राणीनगर येथे सप्तशृंगी माता इथे आज आम्ही प्रचाराचं नारळ फोडलं आणि त्या ठिकाणी प्रचार करत असताना लोकांचा प्रतिसाद बघितला तर खूप 4ही उमेदवाराला, मी असेल, पुष्पा आव्हाड असेल, पुष्पा पाटील नवले असेल आणि बाळकृष्ण शिरसाट असेल, निश्चित सर्व लोकांचा प्रतिसाद बघितला तर निश्चित आम्हाला आनंद वाटला की आम्ही आज प्रचार करत असताना जवळजवळ सकाळी 10 पासून तर आता 1-1:30 वाजेपर्यंत प्रचार करताना सुद्धा लोकांचा आनंद की कमळचे सर्व लोक, सर्व परिसर एकदम असं पिजून काढल्यानंतर सर्व लोकांनी साथ दिली आणि लोकांनी एक आश्वासन दिलं की आम्ही निश्चित 4ही कमळचं चिन्हावर बटन दाबणार आहोत, तुम्ही निश्चिंत राहा। याचं कारण एकच की गेल्या 5 वर्षामध्ये काम करत असताना लोकांचं प्रेम आमच्यावर राहिलं, लोकांचा स्वभाव आम्हाला माहीत आहे। लोकांचे सुख असेल, दुःख असेल, या आनंदामध्ये सुखामध्ये जात असताना निश्चित सांगावं लागेल की खूप काही कामं केली आहेत म्हणून लोकांचा विश्वास आहे। आणि निश्चित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस, कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन आमच्यावर विश्वास टाकला, ते विश्वास आम्ही पूर्ण केल्याशिवाय सोघही राहणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र। निश्चितच मी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे मनापासून आभार मानेन। सर्वच नेत्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले, त्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचे मी आभार मानेन। आणि आज खऱ्या अर्थाने खूप दिवसापासून सातत्याने सामाजिक कार्यात माझं काम चालू होतं सातत्याने। तर निश्चित आता महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आणि आज प्रत्यक्षात या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ देखील फुटलेला आहे। तर ज्या पद्धतीने या नागरिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आहे, कारण
त्यांना एक विश्वास आहे की मी गेले 10-15 वर्षापासून जनतेच्या वेगवेगळ्या माध्यमातून ज्या समस्या सोडवतो, निश्चित येणाऱ्या काळामध्ये हाच उमेदवार आपल्यासाठी योग्य आहे. आणि त्याच माध्यमातून आमचा पॅनल देखील, आमच्या पॅनलला भगवान नाना दोंदे, पुष्पाताई आव्हाड, डॉक्टर पुष्पाताई नवले पाटील आणि मी स्वतः बाळकृष्ण शिरसाट असा आमचा पॅनल आहे. तर निश्चित सर्वच प्रभागातील नागरिकांचा या पॅनलकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक आहे. कारण त्यांना माहीत आहे की सर्वच या पॅनलचे सर्वच उमेदवार आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी सक्षम आहे. म्हणून या माध्यमातून ज्या पद्धतीने आज एवढ्या मोठ्या संख्येने सर्वच नागरिक स्वतःहून उपस्थित झाले आणि आम्हाला शुभेच्छा देतात. निश्चित मी सर्वच प्रभाग क्रमांक 31च्या सर्वच मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करेन की येत्या 15 जानेवारीला भरघोस मतांनी सर्व पॅनलला विजयी करा आणि आमच्या पाठीमागे खंबीरपणे आम्हाला साथ द्या अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही आत्ताच मला म्हटला की नवीन चेहरा दिलेला आहे. माझा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी. माझ्या पक्षाचे ध्येय, धोरणं आणि विचारधारा अतिशय शिस्तप्रिय आणि शिस्तबद्ध आहे. त्याची ध्येय धोरणच असे आहे की तो संघटन मानणारा पक्ष आहे. देशभक्ती प्रथम पाहिली जाते, राष्ट्रभक्ती पाहिली जाते आणि लोकांचा विकास साधला जातो. भारतीय जनता पार्टी म्हणजे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका साथ असं हे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणजे लोकतंत्र आणि संविधान मजबूत करणारी असा माझा पक्ष आहे. सन्माननीय आमच्या नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमाताई हिरे, आमच्या मध्यच्या आमदार देवयानी फरांदे मॅडम, आमचे नाशिकचे अध्यक्ष सुनील केदार साहेब, तसेच आमचे पूर्वचे आमदार राहुलभाऊ ढिकले, त्याचबरोबर माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, तसेच कुंभमेळा मंत्री गिरीशभाऊ महाजन, बावनकुळे साहेब आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, सर्वांचे मनपूर्वक आभार आहे की त्यांनी आम्हाला नवीन चेहरा म्हणून या पक्षाची एक धुरा सांभाळण्यासाठी त्यांनी आम्हाला संधी दिलेली आहे. आणि मला वाटतं या संधीचं नक्कीच सोनं होईल. कारण भारतीय जनता पार्टी म्हटलं तर सुंदर असं चिन्ह आहे कमळ. तर त्या कमळ म्हणजे लक्ष्मीचं कमळ, कमळ म्हणजे चिखलात उगवणारा कमळ, कमळ म्हणजे नरेंद्र मोदींचं कमळ, कमळ म्हणजे हिंदुत्वाचं कमळ. सर्व नागरिक बंधू भगिनींना विनम्र विनंती करते की भारतीय जनता पार्टी ह्याच पक्षाला आम्ही 4 उमेदवार, मी स्वतः डॉक्टर पुष्पा पाटील नवले, माजी नगरसेवक भगवान सुखदेव दोंदे नाना, तसेच माजी नगरसेविका पुष्पाताई आव्हाड आणि आमचे बाळाभाऊ शिरसाट, या सर्वांना तुम्ही भरभरून मताने विजयी करा. कारण आपलं केंद्रात सुद्धा भाजपा आहे, राज्यात भाजपा आहे आणि स्थानिक आपल्याला भाजपचे कुंभमेळा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली आपले नाशिकचे 3 आमदार सीमाताई हिरे, फरांदेताई, तसेच राहुलभाऊ ढिकले, शहराचे अध्यक्ष सुनीलभाऊ केदार यांनी आमच्या 4ही उमेदवारावर जो विश्वास टाकला आणि आम्हाला परत एकदा उमेदवारी करण्याची संधी दिली, सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. तसेच माझ्या बरोबर असणारे भगवान नाना दोंदे, तसेच बाळाभाऊ शिरसाट, डॉक्टर पुष्पाताई पाटील आणि मी पुष्पा आव्हाड, आम्ही 4ही उमेदवार खूप चांगला या प्रभागाचा विकास करू. आणि आजच आम्ही सप्तशृंगी माता मंदिर येथून नारळ वाढून प्रचाराला प्रारंभ केला. तसं पाहायला गेलं तर नागरिकांचा असणारा जो विश्वास आणि त्यांच्यावर असलेलं प्रेम आज या प्रचाराच्या माध्यमातून आम्हाला बघायला मिळालेलं आहे. गेले 5 वर्षापासून आपण नागरिकांच्या चांगल्या संपर्कात आहोत आणि एक चांगलं नाळ आपण जनतेशी जोडलेले आहेत आणि तोच विश्वास जनतेने परत ठेवून आम्हाला परत उमेदवारी केलेली आहे. आणि या उमेदवारीचं नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक.